दत्त सावताळ बाबा महाराज की जय। आत्मज्ञानी गणपत बाबा महाराज की जय। सर्व संतन की जय। कामाक्षा माते की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमो निर्गुणा नमो ईश्वरा। ए नमो निर्गुणा नमो ईश्वरा नमो देवराया। नमो देवराया राया। मज दिनावर करावी आता कृपेची आया हरी आया दादी रदी रदी रामदाजी रदी राधाजी चलरी हरी हरी हरी। मज दिनावर करावी आता कृपेची आया हरी आया दादी रदी रामदाजी रदी राधाजी चलरी हरी हरी हरी। आव आले विघ्न निवारी आले विघ्न निवारी दत्त धनंजया। निवारी दत्त धनंजया जया। कवी गणपती लागे बाप्पा सद्गुरु आया आया दादी रदी रामदाजी रदी राधाजी चलरी हरी हरी हरी। कवी गणपती लागे बाप्पा सद्गुरु आया रे आया दादी रदी रामदाजी रदी राधाजी चलरी हरी हरी हरी। नमो निर्गुणा नमो ईश्वरा नमो देवराया। सज्जन हो, भारतीय संस्कृतीच्या परंपरेनं आणि वेदांत शास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण सर्व आप्तेष्ट मित्र गणगोत्र सगळे सोयरे आज या ठिकाणी दुःखद अंतकरणानं ज्या मातेला आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे, अशा आपणा सर्वांच्या माता रुक्मिणीबाई रामचंद्रजी सांगळे, एक मुलगा आपणा सर्वांचे स्नेही आदरणीय वसंतराव रामचंद्रजी सांगळे
सोनबाई, नातू नाती, पुतणे पुतण्या, सांगळे परिवारातील सर्व सदस्य, या परिवारावर प्रेम करणारे पंचक्रोशीमधील सर्व हितचिंतक मंडळी, आप्तेष्ट मित्र गणगोत्र सगळे सोयरे, आपण सर्वजण दुःखद अंतकरणानं अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपणा सर्वांचा या ठिकाणी एकत्र येण्याचा एकच हेतू आहे. आपण त्या परमपिता भगवंताला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. हे परमेश्वरा, आमच्यामधून नेलेल्या मातेला भगवंता तुझ्या चरणी स्थिर जागा दे, स्थिर जागा दे, स्थिर जागा दे. आणि त्याच निमित्तानं आत्मज्ञानी गणपत बाबा यांच्या अविनाश पारकपद मंडळाच्या भेदिक भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम शांत चित्तानं श्रवण करणं हीच आपल्यामधून गेलेल्या मातेला आपणा सर्वांकडून आदरांजली अर्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या नियमाप्रमाणे अल्प वेळेमध्ये निराकार निर्गुण अशा गणाचं नमन केलेलं आहे. कार्याला आरंभ करताना, मंगलस्तवन करताना, आराध्य देवतेचं नामचिंतन करताना गणरायाचं नमन महत्वाचं आहे. आमच्या संतान ग्रंथाला आरंभ करताना, मंगलस्तवन करताना, आराध्य देवतेचं नामचिंतन करताना, माऊली ज्ञानराजानं ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना, जगद्गुरु तुकाराम महाराजानं गाथ्याला सुरुवात करताना, नाथबाबानं भागवताला सुरुवात करताना, शेख मोहम्मदानं योग संग्रामाला सुरुवात करताना आणि व्यासानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला सुरुवात करताना ग्रंथ आरंभी आमच्या संतांनी हेंद्री शेंद्री देवाला नमन केलेलं नाही. म्हणजे खंडोबा, बिरोबा, बहिरोबा, चोखोबा, म्हसोबा असं नमन संतानं ग्रंथाच्या पहिल्या ओवीत केलंच नाही. आता तुम्ही म्हणाल निजामबाईला याड लागलं, संतांनी नमन तरी कोणत्या देवाला केलं? वाक्य लक्ष देऊ नाही का? देव म्हणलं की आपण सगळे वर पाहतो, स्वर्ग म्हणलं की आपण वर पाहतो, मोक्ष म्हणलं की आपण वर पाहतो. वर आकाशात काही देवाची हापिसं नाहीत. आणि वर जर देवाची देवळं असती तर विज्ञान युगातल्या एखाद्या हेलिकॉप्टर विमान एखाद्या तरी दिवशी त्याच्या उकावा तरी धडकला असतो. देव इथं आहे, आत्ता देव आपल्या जवळ आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी तो देव भरून उरलेला आहे. राईच्या 1000व्या हिश्श्यात भगवंत आहे. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. या जगात आपण जिथं जाऊ तिथं देवच. ओतप्रोत सृष्टी देवानं भरलेली आहे. राई एवढी सुद्धा जागा देवाशिवाय मोकळी नाही. म्हणून माऊली लिहितात, हे विश्व माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. विश्वव्यापक असणारा जगनियंता अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जिथं जाऊ तिथं देव आहे. पण आपण देव कुठं पाहतो? या खांद्या रुपयाचा शेंदूर घेतला आणि या खांद्या दगडाला चोळला का पडलाच पालथा. आणि त्यालाच म्हणतो मला पोर दे, डोक्यात हाणून घे. दुसरं काय करतो? त्या देवाचं स्वरूप तो अचळ, आमळ, आढळ, निराकार, निर्गुण, अव्यक्त, अविनाशी. अचळ म्हणजे त्याला चळ नाही, आमळ म्हणजे त्याला मळ नाही, आढळ म्हणजे त्याला ढळ नाही, निराकार म्हणजे त्याला आकार नाही, निर्गुण म्हणजे त्याला गुण नाही,
अव्यक्त म्हणजे व्यक्त स्वरूपात वैखरी वाचेने त्याचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. त्या भगवंताच्या गुणाचं वर्णन पूर्ण करण्याचा शेषानं प्रयत्न केला. शेषाच्या 2 जीवा झाल्या, पण त्याच्या गुणाचं वर्णन पूर्ण झालेलं नाही. अविनाशी, ज्याचा नाश होत नाही, जी वस्तू शस्त्रानं तुटत नाही, अग्नीत जळत नाही, पाण्यात बुडत नाही, वाऱ्यात वाहत नाही, हातात धरता येत नाही, लांबही जात नाही, हृदयातही मात नाही, आत बाहेर असून जो दिसतच नाही आणि जवळच असून ज्याला धरताच येत नाही त्याला देव म्हणतात. असा असणारा जगनियंता अनंत कोटी ब्रह्मांड नायक की ज्याचं आत्ताही तुमच्या आणि माझ्या देहरूपी मंदिरामध्ये आत्मतत्वानं ज्याचं वास्तव्य आहे, अशा ईश्वराला नमन करताना माऊली ज्ञानराजे ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 1 नंबरच्या ओवीत माऊली कोणत्या देवाला नमन करतात जरा शोधून पहा. ज्ञानेश्वरीची पहिली 1 नंबरची ओवी, नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा. कोणत्या देवाला नमन केलं माऊलीनं ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना? 33 कोटी देवाला नमन केलं का? पहिल्या ओवीत माऊलीनं नमन नमोजी आद्या, आद्या म्हणजे सर्वाच्या आधीचा, वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाला निर्माण करणारा, आणि जय जय स्वसमवेद्या, स्वसमवेद्या म्हणजे तुला कोणी घडवला नाही, तुला कोणी बसवला नाही, तुला कोणी निर्माण केला नाही, तुझा तू स्वयं. आणि मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक जीवाच्या हृदयकेशी आत्मतत्वानं तुझं वास्तव्य आहे. जय जय स्वसमवेद्या आत्मरूपा. कोणाला नमन केलं? आत्म्याला. मग मला एक सांगा, आता आपण सगळेजण घरची कामं धंदा सोडून या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचं कारण काय? ज्यांच्या श्रद्धाला आलो त्या मातेच्या देहामधला 1 वर्षापूर्वी काय गेलता? आत्मा. काय गेलता? आत्मा. आणि आता तुमच्या माझ्यात काय आहे? आपल्यात काय आहे? आत्मा. दिसतो का? दिसतो का? नाही. मग नाही का? हाय. दिसत नाही मात्र हाय. मला एक सांगा, तुमच्या पायाची शपथ घेऊन विचारतो, आपल्या मुठी आवळताना आत्मा असल्याशिवाय मूठ आवळता येईल का? आत्मा आपल्यात असल्याशिवाय मूठ आवळता येईन का? आणि किती ताकद लावून मूठ आवळली, आत्मा मुठीत येईन का? आत्मा नसल्यावर बोट वळत्यान का? आत्मा आपल्यात नसल्यावर आपले डोळे पाहतील का? आणि किती नंबरचा चष्मा लावला, डोळ्याने आत्मा दिसतो का? अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, तेथून चराचर हरीशी भजे. मला एक सांगा, रामकृष्ण हरी कलियुगातला तारक मंत्र आहे. राम दशरथाचे, कृष्ण वसुदेवाचे, रामाचं मंदिर, कृष्णाचं मंदिर, रामाचं पुराण, कृष्णाचं पुराण, रामाची वंशावळ, कृष्णाची वंशावळ. हा हरी मुलगा कोणाचा? रामकृष्ण हरी. हरी मुलगा कोणाचा? राम दशरथाचे, कृष्ण वसुदेवाचे. सगळ्या देवांची मंदिर आहेत. हरीचे एखादं मंदिर एखाद्या गावात आहे का? कामरगाव नगर जिल्हा महाराष्ट्र भारत देश नाही, जगातल्या एखाद्या गावात हरीचं मंदिर आहे का? जगातल्या एखाद्या गावात हरीचं मंदिर आहे का? का सगळ्या 33 कोटी देवांची देवळं जग बांधित, मग हरीचं देऊळ बांधायला काही लोक वर्गाने देणार नाहीत का? इकडं तर नाथबाबा लिहितात, हरिबोला खाता हरिबोला पिता, उठता बसता दळता कांडता हरिबोला. माऊलीनं लिहिलं हरिपाठ. हरिपाठाचं ब्रीदवाक्य हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? आणि गावोगावात होतो तो सप्ताह, हरिनाम सप्ताह. मग हरी कुठे? हरीच्या वडिलाचं नाव कोणाला सांगता ये ना? हरीचं कुठं एखादं मंदिर दिसाना, 4x4चं पाऊत के हरीचं एखाद्या गावात दिसाना, आणि हरिनामाशिवाय गत्यंतर नाही. मग हरी कुठे?
तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, अखंड जग फिरलं तर दगडा मातीचं हरीचं मंदिर कुठं दिसणार नाही, पण तुम्ही माझे ऋषितुल्य पितृतुल्य वयवृद्ध तपवृद्ध गुणीवंत ज्ञानीवंत संत सज्जन मायबाप पंच परमेश्वर माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेली ही सगळी मंदिरं त्या हरीचीच मंदिर आहेत आणि आतमध्ये असणारा आत्मा हा हरी आहे, तो निर्गुण निराकारी आहे आणि तो प्रत्येकाचे हृदय मंदिरी आहे. म्हणून नामदेव राय लिहितात, नका म्हणून नाही नाही देव आहे सर्वा ठाई, नका म्हणून नाही नाही देव आहे सर्वा ठाई, अशी जागा कोठे नाही, अशी जागा कोठे नाही तेथे माझा देव नाही, अशी जागा कोठे नाही तेथे माझा देव नाही, देव आहे सर्व चराचरात, देव आहे सर्व चराचरात, पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात, 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 पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात. प्राण्या तू शोधून पाहे, प्राण्या तू शोधून पाहे भाव तसा देव आहे, प्राण्या तू शोधून पाहे भाव तसा देव आहे, मनी नाही भाव त्या भक्तीमधी सारखाय, मनी नाही भाव त्या भक्तीमधी सारखाय, नामा म्हणे शोधून पाय, नामा म्हणे शोधून पाय, शोधून बघ, लांब शोधू नको, तुझ्या जवळ आहे, तुझ्या जवळ आहे, नामा म्हणे शोधून पाहे प्रभू चरणात, पांडुरंग वास करतो माझ्या हृदयात, तुझं आहे तुझं पाशी. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपतोबा गणाच्या माध्यमातून लिहितात, नमो निर्गुणा नमो निर्गुणा नमो देवराया, मज दिनावरी करी कृपेची छाया, आले विघ्न निवारी दत्त धनंजया, कवी गणपती लागे सद्गुरूच्या पाया. अल्प वेळेमध्ये निराकार निर्गुण गणाचं नमन, मतिमूळ अज्ञान बुद्धीनं प्राकृत भाषेमध्ये केलेलं त्याचं वर्णन, यानंतर एक छोटीशी साकी आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रम हॉलमधला आहे, थोडासा ऐकायला त्रास होईल, गायलाही त्रास होतो ऐकायलाही त्रास होतो, पण स्पष्ट वाक्य कळतंय का पाठीमागच्यांना? भनकत का वाक्य? तो एकदम वाक्य असं, नर जन्माशी येऊन नरा हरीला आठव हर घडीला, हर घडीला औष पण मला नाही, हर घडीला म्हणजे काम सोडून द्यायचं नुसतं त्याचं नाम घ्यायचं असं नाही. हातात काम मुखात नाम कामात राम, कर्मी शुभजी जे मूलमंत्र सावता बाबाने दिलेले आहे, त्याच्यासाठी देवारा निर्माण करू नको, त्याला फुलं अर्पण करू नको, कापूर लावू नको, उदबत्ती लावू नको, मोकार पाठ पूजेचा थाटन दुसऱ्याला मी पूजा करतो हे दिमाग दाखवू नको. हर घडीला
कर्म चांगलं कर, नांगरट कर, पेरण्या कर, पाळ्या घाल, नोकऱ्या कर, व्यवसाय कर, पण प्रत्येक कामात त्याला जागा दे. त्याच्यासाठी संसार सोडू नको, कुठं डोंगराच्या शेंड्यावर जाऊन बसू नको, आणि दुसऱ्याचं आयतं तुकडं खाऊ नको. प्रपंचातलाच सत्कर्म हा परमार्थ आहे. गरिबी श्रीमंती ही दुपारची सावली आहे. देता देवविता, नेता नेवविता, पुढे तुझी सत्ता काय आहे. गरिबी असो श्रीमंती असो, चटणी मिरची भाजी भाकर प्रेमाची, तूप पोळीची अपेक्षा करू नको. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचेच आले ना. आणि म्हणून सावता बाबा एका अभंगामध्ये लिहितात, समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. वा. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, देव ठेविल तैसे राहावे. वा. कोणे दिवशी बसून अचंबन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्य साठवण कोठे करावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. वा. कोणे दिवशी होईल गुरु कृपा, कोणे दिवशी चुके जन्म मरण खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, देव ठेविल तैसे राहावे. आणि म्हणून नर जन्माशी येऊन नरा, आहा नर जन्माशी येऊन नरा, नित्य हरीला, हरीला आठवार घडीला, हरीला आठवार घडीला, हर घडीला कामात राम. हरीला आठवार घडीला, हाच खऱ्या अर्थानं तुझा प्रपंचिक जीवनातला परमार्थ आहे. नर जन्माशी येऊन नरा, काहीतरी सार्थक करा करा. वारंवार हा देह मिळेना, राम नाम मुखी उच्चारा. नर जन्माशी येऊन नरा, हरीला आठवार घडीला, माया नदीना महापूर भरला, पाणी लागलं दुथडीला. बाजा हरी रामा या, बाजा रामा या, या धिर या रामा रे 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 गरे. आहा माया नदीना महापूर भरला, पाणी लागलं दुथडीला. बाजा हरी रामा या, बाजा रामा या धिर ये धिर रामा रे 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 गरे रे. माया नदी आहे, प्रपंचाचं पाणी आलेलं आहे.
माया नदीला आलेल्या प्रपंचाच्या पाण्यामध्ये तुझी ही देहरूपी नाव आहे. सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची. सांगड दुसरी तिसरी नाही, होडी दुसरी नाही, माया नदी आहे. जसं गोदावरीचा उगम ब्रह्मागिरीवरून होतो, भीमा नदीचा उगम भीमाशंकर वरून होतो. आणि आजही आपण सगळे नदीमध्ये बसलेलो आहोत, सगळे नदीत आहोत. तुम्ही म्हणता एवढं आम्ही हॉलमध्ये बसलो, एवढ्या सुंदर जागेमध्ये बसलो, आणि हे म्हणते नदीत बसलो. आपण नदीतच आहोत. पण नदी कोणती? नदी आहे माया. माया म्हणजे हे माझं ते माझं, ते मला करावं लागेल, ते माझ्याशिवाय होणार नाही, मी देखना, मी गोमटा, मी राजा, मी योद्धा, मी पंडित, मी हुशार, मी बलवान, मी धनवान, माझा सोम्या, माझा गोम्या, माझी चिमणी, माझा पोपट, माझी मैना, माझा राघू, माझा वाडा, माझा घोडा, माझं 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 ते माझं, तुझं ते माझं, याला म्हणतात माया. वा. आणि याच माया नदीला प्रपंचाचं पाणी आले, मृगजळाचं पाणी आलेले. आणि या माया नदीला आलेल्या प्रपंचाच्या पाण्यामध्ये भुली वासनेच्या लाटा, मनाचा बहुरा पडला. आणि ही देहरूपी नाव आहे. देहरूपी नाव या प्रपंचाच्या पाण्यामध्ये, यालाच संतान भवसागर म्हटलेलं आहे. आणि हा भवसागर जर पार करायचा असेल तर, जर पार करायचं असेल तर पहिलं तिरी जाण्यास नामाच्या धारा सांगडीला. नामाच्या धारा सांगडीला. नाम नाम नाव नाही बर का, नाव नाही, नाम. वाचने जे घेतो त्याला नाव म्हणतात. आणि श्वासात ज्याची जपणी केली जाती त्याला नाम म्हणतात. नाम नाम. या साहेब बसा. आपण वाचने जे घेतो ते नाव, नाव. आणि श्वासात ज्याची जपणी केले जाती ते नाम, ते नाम. मग ते नाम कोणती ध्वनी त्या नामाची आहे ते ज्यानं त्यानं आपापल्या सद्गुरूला विचारायचं. ह्या भावात आणि ह्या बाजारात ते मिळत नाही. आणि म्हणून पहिलं तिरी जाण्यास नामाच्या धरा सांगडीला. नामाच्या धरा सांगडीला. कवी सदानंद म्हणे किती सांगू हर घडीला. हरे रामा या बाजाराबा ये दिर ये दिरा रामा रे 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 गारे. कवी सदानंद म्हणे किती सांगू हर घडीला. हरे रामा या बाजाराबा ये दिर या दिरा रामा रे रे. आणि त्यासाठी हे माणसा आपला विचार आपण मनी करा. आपला विचार आपण मनी करा. आपला विचार आपण करायचा आहे. आपला विचार शेजारी पाजारी भाऊकी गणगोत्र करणार नाही. आपला विचार आपण करायचा म्हणजे कोणता? रात्री काय खाल्ले, रात्री तू काय पेलाय, आणि कोणता भोग भोगलाय. नको ते खाऊ नको, नको ते पिऊ नको, आणि नको तो भोग भोगू नको. माणसा भोग भोगणारे संपले, भोग जाग्यावरच आहेत. तुला खाण्यासाठी भगवंतानं भरपूर केले,
काही खाऊ नको. काळ्या पिशीतला माल खाणं माणसाचं कर्तव्य नाही. वा. रक्त आणि मांस एकत्र शिजवून खाण्याचा प्रयत्न करू नको. त्याला दया, धर्म, क्षमा, शांती म्हणत नाहीत. म्हणून तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, माळ घाला नका घालू, पंढरपूरला जा नका जाऊ, पण शाकाहारी जीवन जगा. एक निजामभाई नावाचा माणूस सांगतोय, शाकाहारी जीवन जगा. शाकाहार आरोग्याची नांदी आहे आणि पुण्याचा मार्ग आहे. म्हणून वड्याला किड पडलेलं रसायन पिऊ नको आणि नको तो आभोग तो भोगू नको. रावण प्राणाशी मुखला, वाली रामबाणी मेला, गुरु पत्नीशी रत झाला, क्षय रोग त्या चंद्राला. इंद्रा अंगी सहस्त्र भग, 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 इंद्रा अंगी सहस्त्र भग. नामा म्हणे विषय संग, नामा म्हणे संग, इंद्रा अंगी सहस्त्र भग, इंद्रा अंगी सहस्त्र भग. आणि म्हणून आपला विचार आपण मनी करा, भले भले विवेकाशी धरा. आपला विचार आपण मनी करा, विवेकाशी धरा, भावरूप तरा, मार्ग नीट धरकी, आर्य धरकी, मार्ग नीट धरकी, मार्ग नीट धरकी, मार्ग नीट धरकी. मायेमध्ये होऊ नको दंग, सोडतीचा संग फोडू नको डरकी. वा. आर्य डरकी फोडू नको, डरकी फोडू नको डरकी. ए माणसं, जीवनात डरक्या फोडू नको, माती उकरू नको, जुंदी खेळू नको. लीनतेने राहा, नम्रतेने राहा. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे उरती. तरणे को लीनता, डूबने को अभिमान. अभिमानाने नाडले, तुका म्हणे वाया गेले. अभिमानाने नाडले. तुमचं माझं खरं दुःखाचं जे मूळ आहे जगाचं, ते दुःखाचं मूळ आहे अहंकार. दुःखाचं मूळ अहंकार आहे. ताठा, गर्व. आणि ताठा काही एका प्रकारचा नाही. कोणाला बंगल्याचा ताठा, कोणाला सातबाराचा ताठा, कोणाला दारातल्या गाडीचा ताठा, कोणाला बँकेच्या शिलकीतला ताठा, कोणाला बोटातल्या अंगठ्याचा ताठा, काहींना देखणेपणाचा ताठा, काहींना ताकदीचा ताठा, काहींना ज्ञानाचा ताठा. ज्ञान सुद्धा ताठाच, ज्ञान सुद्धा ताठाच आहे. आई भाकरी टाकीत होती, बाप ग्रंथ वाचित होता, आणि बापाची ग्रंथातली चुकलेली ओवी आईच्या पोटातून मुलगा बापाला शिकवित होता. एवढा ज्ञानी होता तो अष्टवक्र. बरोबर आहे का त्याचं नाव? नाही तर माझं नाव बोलून चालून निजामभाई. एवढा ज्ञानी होता अष्टवक्र. आईच्या पोटातून बापाची चुकलेली ओवी आतून सांगत होता. बापानं शाप दिला, ज्ञानाचा ताठा नाडला, 8 जागी वाकडा झाला. 8 जागी वाकडा झाला.
अष्टवक्रना जबरदस्त रे होता ज्ञानी मोठा, होता ज्ञानी मोठा मोठा, पण आठा जागी तो झाला वाकडा ज्ञानाचा दाठा. बाजारी राबा या राबा या या जिरर ये जरा राबा रे 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 गारे. आठ जागी झाला वाकडा ज्ञानाचा दाठा. बाजारी राबा या राबा ये जिरर या जरा राबा रे 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 गारे. हा ज्ञानाचा पुरुषार्थ सांगशी मूर्खमती मुडा, मूर्खमती मुडा मुडा. ईश्वर प्राप्त होण्या करा भाव भक्तीचा रगडा. बाजारे राबा या राबा या 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 जिरर ये राबा रे 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 गारे रे. म्हणून जीवन अमूल्य आहे, जीवन अमृत तुल्य आहे, परत मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आहे. त्यासाठी संसाराचा त्याग करू नको, संसार सोडू नको, लेकरं बाळ त्यागू नको, आणि कुठं डोंगराच्या शेंड्यावर बसून दुसऱ्याचं तुकडं खाऊ नको. बरेच कीर्तनकार येतात, बरेच प्रवचनकार येतात, माझ्यासारखा डबझडे येतो आणि कमरा आवळू आवळू ढोस पाहिजे त्यात, आणि ढोस पाजताना संसार खोटा सांगत येत. मला एक सांगा, संसाराला जर खोटा म्हणाल तर टीच बरं पोटाचं खळगं कुठं भराल, टीच बरं पोटाचं खळगं कुठं भराल. आणि भूक 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 फक्त गरिबाला लागते, श्रीमंत वाऱ्यावर जगत नाही. भूक तिथून सारखीच येत, भूकीजवळ जात नाही. भूक स्त्री नाही, भूक पुरुष नाही, किडामुंगी सहित सगळ्याला भूक आहे. भूक भागवायचं काम करतो तो संसारावाला करतो, संसाराला वाईट म्हणायचं कारण येत नाही. सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान आहे, सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान आहे. घाई घाई पंढरपूरला वारकऱ्याच्या दिंडी निघाली, 1500 वारकऱ्याला घाई घाई अन्नदान कोण करतो? जिपऱ्या वाढून डोंगरात शेंड्या दुसऱ्याचं तुकडं खाणार जोगडं करीन काय अन्नदान? अरे अन्नदान करीन तो संसारावालाच करणार आहे. संसाराला वाईट म्हणायचं कारण येत नाही. संसार पवित्र आहे, पण मरायचं ध्यानात धरून करायचं. वा, मरायचं ध्यानात धरून करायचा. आणि आपली जसा असन तसा, गरिबी असो नाही तर श्रीमंती असो, फक्त कर्म चांगलं कर. बीजे बाबुल का बोय आम कहा से खाय. येड्या बाबळीचं बिया लावल्यावर आमरस होत नाही, येड्या बाबळीचं बी लावल्यावर आमरस होत नाही. तसं पेरणी आपल्या हातात आहे, पेरणी चांगली कर. आता पेरणी तुझ्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात आहे काय पेरायचंय, आणि जे पेरशील ते उगवणार आहे. जशी करणी तशी भरणी आहे. आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, आता चाललंय ना तुमचं माझं सगळ्यांचं, आता सगळ्यांचं बरोबर चाललंय. जिथपर्यंत मानगाठात रग आहे ना, जिथपर्यंत डोळे पाहतेत, कान ऐकतेत, दात चावितेत, हातपाय चालतेत, तिथपर्यंत सगळं ठीक आहे. हे काय पेरलंय आणि ते उगवणार कवा आहे, ते तवा उगवणार आहे. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, म्हातारपणाला शरीर आणि मरणाच्या वेळेला पैसा काम करीत नाही. किती करोडाचे रुपये असू दे तुमच्याकडे, किती करोड असू दे, बंगले पैशाने भरून द्या तुमच्या थप्प्याने, मरणाच्या वेळेला त्यातला 1 रुपया तुमच्या कामाला येणार नाही. म्हणून पैशाचा मद नको आणि जवानीची मस्ती नको आहे. कारण भाल्या माणसाचा विचार करावा. आर्य भाल्या माणसा विचार करावा, ए विचार करून ना ध्यानी धरावा. आर्य भाल्या माणसा विचार करावा, विचार करून ध्यानी धरावा. या काया मातीत जीव हा पोपट. अरे माती आहे माती, ज्याला उराड बडवीतो मिशीला पीळ घालतो ना, आणि ताकद नसताना दंड थोपटी तो. आणि एका आईच्या कुशीतून आला तरी भावाला म्हणतो, तू खऱ्या बापाचा असला तर ये बांधा हो, म्हणतो का नाही? अरे ज्या
छाताडावर हात मारून उराड बडीत ही माती माती. अरे ही माती मातीला मिळणार आहे. आणि या मातीनं कुणाला सोडलं नाही. ह्या मातीनं जगाला सोडलं नाही आणि ती माती तुला सोडणार नाही. ही तुझी माती मातीलाच जाणार है. म्हणून मिट्टी कहे कुंभार से तू क्यों रोंधे मुझसे, एक दिन ऐसा आएगा मैं मुझ में रोंधूंगी तुझसे. शाबास. माती म्हणती कुंभाराला, कुंभारा तू का मळीतो मला. माती म्हणती कुंभाराला, कुंभारा तू का मळीतो मला. अरे मळ, तुला जेवढं मळायचं तेवढं मळ कुंभारा. पण एक दिवस असा येईन कुंभारा, मी माझ्यात मळीन तुला. हा मातीनं जग मळलं. माती कुणाला सोडणार नाही. आणि गर्वाभिमान ताठा करू नको. ही सुद्धा तुझी माती आहे आणि ही सुद्धा एक दिवस मातीत जाणारे. मात्र या मातीत हरिनामाचं सोनं आहे. मातीत हरिनामाचं सोनं आहे. आणि ते सोनं ज्यांनी पिकवलं त्यांच्या दिंड्या पंढरपूरला चालल्या. आयऱ्या गैऱ्यांच्या जायला मोकळ्या नाहीत. तेव्हा या मातीत सोनं सोनं. ज्ञान काय कळे पशुश्वानाला. या मातीत सोनं 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 पिकवलं माझ्या ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ नामदेव, गोरा कुंभार, राका कुंभार, शेणानावी, कबीर बाबा, सावता बाबा. सोनं पिकवलं या मातीतलं. माझी सखुबाई, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई. मातीत सोनं पिकवलं. श्रीपाद बाबा, रामदास बाबा. मातीतलं सोनं पिकवलं. ज्यांनी या मातीत हरिनामाचं सोनं पिकवलं ते आमचे संत आहेत. संतांजवळ बंगले होते काय, संतांजवळ गाड्या होत्या काय, संतांजवळ इस्टेट होती काय, धन कोणतं होतं, कोणतं धन होतं. आणि संत गरीब होते काय, संत गरीब होते काय. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ, रेडा बोले अंगी आईशे बळ, करिलो तो काय नव्हे महाराज. अरे माझ्या नामदेवरायानं चंद्रभागेमध्ये पाण्यात बुडी घ्यावी आणि जेवढे दगड हातात येतील तेवढे दगड वर काढावे. जेवढे दगड हातात आले तेवढे परीस, तेवढे परीस. पण वापर केला काय त्याचा, वापर केला काय. म्हणून सर्वात मोठा जर परीस जर जीवनामध्ये कोणता असेल तर समोर बसलेले हे सगळी परीस आहेत. हे सगळे परीस आहेत. समोर बसलेले सगळे देव आहेत. सगळे देव आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ज्याला पंढरीचा पांडुरंग मातीच्या कणात, दगडात, धोंड्यात, झाडाच्या पानात, फुलात, फळात, जळी स्थळी, काष्टी, पाशानी, जे जे दिशे भूत तेथे मानिजे भगवंत. जिकडं पाहावा तिकडं हरी, जिकडं पाहावा तिकडं हरी. असा ज्याचा विचार होतो देव त्याच्यापेक्षा लांब नसतो. राजा देव त्याच्यापेक्षा लांब नसतो. म्हणून भक्ती नव्हे भोळी, भक्ती सोळावरची पोळी. त्यासाठी आपला विचार, आपलं कर्तृत्व, आपलं एकांत. म्हणून रात्रीचं दिवसाचा एकसारखा राहा माणसा. एकांती लोकांती एकसारखा राहा. काम सोडू नको, काम कर, पण त्याचं नाम घे आणि प्रत्येक जीवात देव पहा. म्हणून नाथबाबाला गाढवात दिसला. नाथबाबाला कुठं दिसला? गाढवात दिसला. गाढवात, गाढवात दिसला म्हणजे गाढवाच्या पोटाची सोनोग्राफी करून, ऑपरेशन करून पांडुरंगाची मूर्ती पोटातून काढली का हो? बोलत जा. मी तुम्हाला शिकवायला आलेलं नाही, तुमची सेवा करायला तुमचा दास म्हणून उभा आहे. मास्तर म्हणून उभा नाही, दास म्हणून उभा आहे. गाढवात नाथबाबांनी पाहिला. गाढवात आत्मा आहे. गाढवात
आत्मा आहे. आत्मा हाच हरी आहे, तो निर्गुण निराकारी आहे. नामदेवरायला कुत्र्यात दिसला तो आत्मा. श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मद महाराजांना बकऱ्यात दिसला का नाही भाऊ? बकऱ्यात दिसला का नाही? आत्मा. कारण शेख मोहम्मदाच्या वडिलांचा मुलांकीचा धंदा बापानं बकरं कापायला सांगितलं. शेख मोहम्मदानं बकऱ्याचं पाय बांधलं, बकऱ्याला पाणी पाजलं आणि हातातली सुरी ज्या वेळेला बकऱ्याच्या गळ्यावर फिरवायची त्यावेळेला शेख मोहम्मदाला विवेक निर्माण झाला आणि ती सुरी त्यांनी अगोदर स्वतःच्या बोटावर फिरून पाहिली. थोडं बोट कापलं, रक्ताचे थेंब गळायला लागले आणि बोटाला वेदना झाल्यावर शेख मोहम्मद म्हणतात, अरे अरे पांडुरंगा, अरे एवढूसं बोट कापलं तर इतक्या वेदना. आणि निष्पाप निष्कलंक निरापराध या मुख्या जीवाचं या सुरीनं धडा वेगळं शीर कापून टाकल्यावर पांडुरंगा याचा आत्मा काय म्हणन रे? काय पाहिला बकरात? काय पाहिला बकरातला? आत्मा. आणि शेख मोहम्मदानं तिथं सुरी फेकून दिली. पांडुरंगा परत नाही पोट भरलं तर परत भंग्याचा धंदा कडीन, दुसऱ्याची घाण काढीन, पण देवा पुन्हा मुलांकी करणार नाही. तिथं सुरी फेकून दिली. तुमच्या पायाची शपथ घेऊन विचारतो, जर शेख मोहम्मदानं जर तेवढी सुरी फेकली नसती, बकरात जर आत्मा पाहिला नसता, तर देहू गावात तुकाराम महाराजाच्या कीर्तन मंडपाला लागलेली आग श्रीगोंद्यातून विझवता आली असती का? सुरी फेकण्याचा केवढा मोठा परिणाम आहे. सुरी फेकली, अंमलगिरानं 1.25 मनाचं वज शिक्षा म्हणून डोक्यावर दिलं. ते वज डोक्यापासून वर 1.25 हात आधांतरी चाललं असतं का? आणि माझ्या संतानं या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभावाच्या विशाल तत्वज्ञानाचं बीजारोप जर या मातीत त्याचा अंकुर जर उदयाला आला नसता, तर आज सांगळे परिवाराच्या रुक्मिणी मातेच्या या श्राद्धाच्या निमित्तानं एक निजामभाई नावाच्या माणसाचा कार्यक्रम आयोजित झालेला असता का? आणि म्हणान भल्या माणसा भल्या माणसा विचार करावा, विचार करून ध्यानी धरावा. या काया मातीत जीवा पोपट, या काया मातीत जीवा पोपट भररी घेईल, जीव भररी घेईल. रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल. जरी असतील जीवाचे सारे, जरी असतील जीवाचे सारे लवकर उचला म्हणती या रे. जरी असतील जीवाची सारे लवकर उचला म्हणती या रे. तुझ्या जीवाचा जीवा, तुझ्या जीवाचा जीवा मित्राचा थवा सोडून जातील, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल. जरी असल जीवाची राणी घडीभर आणि न डोळ्यात पाणी, जरी असल जीवाची राणी घडीभर आणि न डोळ्यात पाणी, सोन्याची बाळी सोन्याची साखळी काढून घेईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल, तुझा रिकामा फिदरा वेड्या मातीत जाईल,
पिंजरा वेड्या मातीत जाईल तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल अरे करशील भलं तर म्हणतीन भलं करशील भलं म्हणतीन भलं नाहीतर म्हणतीन बरं झालं मिळलं करशील भलं तर म्हणतीन भलं नाहीतर म्हणतीन बरं झालं मिळलं स्वप्नवाणी शाहीर कोणी स्वप्नवाणी शाहीर कोणी तुझं गुणगान गाईल तुझा रिकामा पिंजरा वेड्या मातीत जाईल 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 आणि म्हणून आपला विचार आपण मनी करा आपला विचार आपण मनी करा विवेकाशी धरा भावरूप धरा मार्ग नीट धरकी मायेमध्ये होऊ नको दंग स्वर्तीचा संग फोडू नको डरकी गुरु पासून घ्यावा मंत्र तंत्र सुखी आत्मा करकी वा गुरु पासून घ्यावा मंत्र तंत्र सुखी आत्मा करकी माया नशे कोणाची कोण धरू नको घोन येईन तुला फोन यमाची डरकी यमाची डरकी रजरायाजी यमाची डरकी रजरायाजी यमाची डरकी रजरारी हरी 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 माया नशे कोणाची कोण घालू नको घोन येईन तुला फोन यमाची डरकी रजरायाजी यमाची डरकी रजरायाजी यमाची डरकी रजरारी हरी 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 माया नशे कोणाची कोण घालू नको घोन येईन तुला फोन कोणाचा कोणाचा भाऊकी गणगोत्र स्वैर्याचा शेजारी पाजाऱ्यांचा मंत्र्या संत्र्याचा नाही जन्माला जेव्हा त्याला एक दिवस सगळ्यांना फोन येणार आहे तुम्हालाही फोन येणार आहे मलाही फोन येणार आहे पण फोन कोणाचा तीन देवाची तीन कामं ब्रह्मदेवानं उत्पत्ती करायची विष्णूनं सांभाळ करायचा आणि ताड माड बांबू गुलाल कापड कोणत्या दिवशी या जगातून आपली तिरडी उचलायची चौघाच्या खांद्यावर कोणत्या दिवशी आपली वरात काढायची ते काम कैलासपतीच्या हातात आहे आणि कैलासपतीच्या हापिसात दोन कारकून आहेत मराठी भाषेमध्ये आपण त्यांना यम म्हणतो यम त्या यमाच्या मास्टरमध्ये तुमचा माझा सातबारा फेरफार चतुर्सीमा आणि दैनंदिन पाप पुण्याच्या पीक पाणीच्या नोंदी आहेत एकदा का कैलासपतीच्या टेबलावर यमाजीने आपला मास्टर टाकला आणि कैलासपतीने का लाल पेनाची सही केली का यमाचा फोन लागल्याशिवाय राहत नाही आणि यमाचा फोन माघारी फिरवायचा वशिला या जगात कोणाचा नाही वा या जगात कोणाचा नाही इथं टाटा बिर्ला नाही पंतप्रधान नाही राष्ट्रपती नाही एकदा का फोन आला त्यातून डॉक्टर सुटत नाही तर दुसरा काय सुटणार आहे दुसरा काय सुटणार आहे म्हणून 1.25 लाखाची घडामोड करतो ना ब्रह्मदेवाची वटघटोरे 1.25 लाखाची घडामोड करतो ब्रह्मदेवाची वटघटरे जीव जंतूचा चारा पाणी विष्णुमुखी सारी खटखटरे खटखटरे राव रावा दादी हरी वा रावा दादी चला रे हरी हरी रे हा कैलासपतीचे यम कारकुन कैलासपतीचे यम कारकुन जमा खर्चामध्ये वटघटरे जमा खर्चामध्ये वटघटरे इच्छा माया नीतीला याला चुटकी वाजवून चुटपुट रे बाबा चुटपुट रे राव रावा दादी हरी वा
पाणी मातीचं मिश्रण झालं चिखल झाला सारा घटघट रे चिखल झाला सारा घटघट रे तुडवून केला पातळ पाय निसट रे बाबा सटसट रे राव रावा दादी अरे वा राव रावा दादी चला रे अरे अरे रे आर्य हुम्मतवारीचा जोर निराळा हुम्मतवारी म्हणजे जवानी जवानीचा जोर वसरणार किती पूर आला नद्या नाल्या एक झालं पण खांडव पडणार शेवाळ होणार आणि वाळू उघडी पडणार एक ना एक दिवस वाळू उघडी पडणार तुमची वाळू उघडी पडल आणि माझी वाळू उघडी पडल कवा एकदा का नातानी येडी वाकडी दोन पायाला आधार काठी हातात दिली का किती पहिलवान असलं तरी त्याला वाक म्हणावं लागत नाही ते मनाने वाकात काठी हातात आलो ते मनाने वाकात एक म्हातारं होतं गावाच्या गल्लीनी वाकत काठी टिकीत चाललो होतं गावातली कार्टी आली म्हाताऱ्याच्या कानात बॉम्बाली म्हणले बाबा तुमचं काय हरवलं तुम्ही अख्ख्या गल्लीत वाकून बघाता म्हातारं म्हणलं पोरांनो मला ऐकायला कमी आहे रे जरा अजून एकदा म्हणा काय म्हणता कार्टी पुन्हा बॉम्बलली म्हणले बाबा काय हरवलंय अख्ख्या गावात वाकून बघाता म्हातारं म्हणलं पोरांनो अशी तुमच्यासारखी लई देखणी होती र पोरं म्हणली बाबा कोणती होती हो गावातली तिचं नाव सांगा म्हातारं म्हणलं पोरांनो माही जवानी हरवली सापडती का बघतोय शबाश किती वाकून बघितली पुन्हा जवानी सापडन काय तिला म्हणतात हुम्मतवारीचा जोर निराळा पाया जोडा वाजतो करकर रे पाया जोडा वाजतो करकर रे जवानीत पायातली चप्पल सुद्धा कर 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 आवाज देती का नाही हुम्मतवारीचा जोर निराळा पाया जोडा वाजतो करकर रे पाया जोडा वाजतो करकर रे आर्य म्हातारपणामध्ये कंबर वाकल हाड वाजत खडखड रे बाबा खडखड राव रावा दादी अरे वा राव रावा दादी चला रे अरे अरे रे म्हातारपणामध्ये कंबर वाकल हाड वाजत खडखड रे बाबा खडखड राव रावा दादी अरे वा राव रावा दादी चला रे अरे अरे रे अहन स्वैर्या धैर्याचा पैका मैंदाळ स्वैर्या धैर्याचा पैका मैंदाळ घरी सोन्याची त्याच्या इट रे घरी सोन्याची त्याच्या इट रे वा स्वैर्याची संपदा काय करायचंय तुला त्याच्या घरी सोन्याची इट येतो ह्या काय बापाला हवी स्वैर्या धैर्याचा पैका मैंदाळ घरी सोन्याची त्याच्या इट रे आपण दुसऱ्याची लाळ घोटू नका स्वतःची चटणी मीठ रे मीठ राव रावा दादी अरे वा राव रावा दादी चला रे अरे अरे रे आपण दुसऱ्याची लाळ घोटू नका स्वतःची चटणी मीठ रे मला मीठ रे राव रावा दादी अरे वा राव रावा दादी चला रे अरे अरे रे आणि म्हणून अभंगवाणी मध्ये या ठिकाणी लिहिलं माया नशी कोणाची कोण घालू नको घोण येई तुला फोन यमाती डर की रज रयाजी यमाती डर की रज रयाजी यमाती डर की रज रे हरी 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 संसार कलावा नीटका दिसू नये तुटका लागावा हरी नामाचा चटका कोणी एक वा गुरुपदी धरावा भावा अनन्य भावे संताला शरण जा सद्गुरूला शरण जा
मात्र सद्गुरु ओळखून शरण जा. उग अहिंशान सैतांशा त्याच्या टांगड्यावर तुझं डोकं टाकू नको. अलीकडच्या काळात तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, या महाराष्ट्र पर्वामध्ये ऐकणारे बिचारे सगळे जाग्यावर आहेत. आजच्या काळात बरं का, जेवढे ऐकणारे आहेत ना तेवढे सगळे जाग्यावर आहेत, पण सांगणारेच बिथरलेले आहेत. वा तेव्हा सांगणारा नीट तपासून घ्या. बरासा नाही निजामबाई तर पोपटावानी बोलतोय ना, सुप्याच्या पलीकडे गेल्यावर काय झक मारीन गॅरंटी नाही. म्हणून ज्याची साधी आणि थोर विचारसरणी त्यांना संत माना. ज्याचा विचार रात्रीचा दिवसाचा सारखा आहे त्यांना संत माना. ज्याच्या विचारात गरीब श्रीमंत दरी नाही, ज्याच्या विचारात स्त्री पुरुष दरी नाही, ज्याच्या विचारात जात भेद नाही, ज्याच्या विचारात किडा मुंगीमध्ये सुद्धा भगवंत आहे, हा विचार ज्याच्याकडे ते लक्षण संतांचं आहे. वा तेव्हा नीट तपासून बघा, नीट तपासून बघा. मोकार भापार येऊ जाऊ नका. अलीकडच्या काळात मोठाल्या गाड्या आणि मोकार झेंडू, मोकार मोठाल्या पाट्या आणि मोकार जड पाकिट दिलंय गमती वेगळेत अलीकड. संसार खोटा सांगतो, पाकिट जड मागवतो. तेव्हा नीट तपासून बघा. संताला नीट तपासा. मात्र संताशिवाय तरुणोपाय नाही, हरी प्राप्तीशी उपाय धरा संताचे ते पाय. येणे साधती साधन, तुटे भवाचे बंधन. संताविन प्राप्ती नाही, ऐशी वेद दिती ग्वाही. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. म्हणून नीट तपासून बघा, नीट तपासून बघा. शिष्याशी न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन. आईशे गुरु आडक्याला मिळाले तीन, तरी त्याजावे, तरी त्याजावे. म्हणून निस्ता म्या गुरु केला, म्या गुरु केला, म्या गुरु केला. अरे तू ही गुरगुर जर गेली नाही तर गुरु करून तुझा फायदा काय. म्हणून सत्य वस्तूची जे पारख करून देतात ते सद्गुरु, ते सद्गुरु, ते संत. त्यांची कृपा, संत कृपा झाली, झाली झाली, संत कृपा झाली. 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 इमारत फळाली, इमारत संत कृपा झाली, झाली झाली, संत कृपा झाली. संत कृपा झाली, झाली झाली, संत कृपा झाली. संत कृपा झाली. इमारत फळा आली. कोणती इमारत? हा हॉल काय, मंदिर काय नाही. हा 3.5 हात उंचीची, 1.25 हात रुंदीची, 14 चक्र, 52 मातृका, 64 कलेची, 72,000 नाड्याची, 360 सांध्याची, 16 व्यंजनाची, 3 गुणाची, 5 तत्वाची, दशेंद्रियाची, 3.5 पीठाची, 3.5 मात्रेची आणि 3.5 कोट रोमावर असणारी ही देहरूपी इमारत, हा देहरूपी बंगला, हे देहरूपी मंदिर आणि हा देहरूपी मठ आहे. हा मठ आहे, मठ.
हा मठ आहे, हा बंगला आहे. अरे याच्यात खरा साहेब रंगलाय, याच्यात साहेब रंगला. म्हणून योगियान हे मठ बांधला जान, 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 योगियान हे मठ बांधला जान. वाक्य लक्ष देऊ नाही का? मग या देह मठातला, मठात कोण असतो? मठात असतो गोसाई, मठात असतो गोसावी. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. अभंग तुमचा माझा नाही, निजामभाईचा नाही. या मठात कोणता बुवा आहे? लक्ष देऊ नाही का? आत्मा गोसावी निर्गुण, त्याचे शिष्य 5 जण, शिष्य 5 जण, शिष्य 5 जण, आत्मा गोसावी निर्गुण, त्याचे शिष्य 5 जण, शिष्य 5 जण, शिष्य 5 जण. प्राण आपण व्यान उदान, अहो समान करी जतन, देह मठ बांधला जान, योगियान हे मठ बांधला जान, योगियान हे मठ बांधला जान, योगियान देह मठ बांधला जान, योगियान देह मठ बांधला जान, योगियान हे मठ बांधला जान, योगियान हे मठ बांधला जान. लक्षात आलं? प्राण अपान व्यान उदान आणि समान, गाठीच्या खालचे 5 प्राण. मग या मठाला दार किती? किती दार या मठाला? दुसरीकडे ऐकायला मिळणार नाही. तर ढोलकी तुमचं लक्ष देऊ नाही का? आपल्या बंगल्याला एक मागचं दार, एखादं पुढचं दार असेल तरी कवा तरी नजर चुकून कुत्र तोंड घातल्याशिवाय राहणार नाही. पण या मठाला 9 दार आहेत, 9 दार, 9 दार, 2 डोळे, 2 नागपुड्या, 1 मुख, ऐकायची 2 आणि मलमूत्र विसर्जनाची 2. 9 दार. एकाही दाराला कडी नाही, एकाही दाराला कडी नाही, तरी कुत्र तोंड घालीत नाही, तरी कुत्र तोंड घालीत नाही. 9 दरवाजा मठाला, 2 दिवा लावलं त्याला, 2 दिवे लावले त्याला, 2 दिवे लावले त्याला, 9 दरवाजा मठाला, 2 दिवा लावलं त्याला, 2 दिवे लावले त्याला, 2 दिवे लावले त्याला. 9 दारा 2 दिवे. या दिव्याला आकडा टाकला नाही, मीटर घेतला नाही, शेल वापरले नाही, बॅटरी नाही, इनहोल्डर नाही, आणि दिवा इझत नाही, दिवा इझत नाही. 2 दिव्यानं अख्खं जग पाहिलं, पण आम्हाला दिव्याची किंमत कळलीच नाही. एक बल्ब जर घरात लावला 200-300 रुपये बिल येते. आकडा टाकला तर वायरमन हप्ता मागवतो, नाही तो केबली गोळा करून नेतो. या देहरूपी बंगल्याला
त्या जगनियंत्यानं 2 बल लावून दिला, अख्खं जग पाहिलं 2 डोळ्यांनी. केवढी लाईट 2 डोळ्याची. आम्हाला किंमत कळली का कधी त्याची? नाही कळली. एवढ्याशा बाहुलीनं अख्खं जग बघितलं, अख्खं जग बघितलं. वाक्य लक्ष देऊ नाही का? 9 धर्माच्या माठाला 2 दिवा लावलं त्याला. 2 दिवे लावले त्याला, 2 दिवे लावले त्याला. मुनी बसले निरंजनाला घालून आसन. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. मुनी बसले निरंजनाला घालून आसन. मठ बांधला जान. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. मुनी बसले निरंजनाला घालून आसन. देवे दिला देह भजना गोमत. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन. येणे तू जोडशी नारायण. अरे पायाची किंमत लंगड्याला विचार, हाताची किंमत थोट्याला विचार, कानाची किंमत बहिऱ्याला विचार, वाचीची किंमत मुक्याला विचार, आणि डोळ्याची किंमत आंधळ्याला विचार. वाक्य लक्ष देऊ नाही का? नाभी कमली भरलं पाणी, आता बाहेर चालली धुनी. आता बाहेर चालली धुनी, आता बाहेर चालली धुनी. नाभी कमली भरलं पाणी, आता बाहेर चालली धुनी. आता बाहेर चालली धुनी, आता बाहेर चालली धुनी. कोणी पाहिली गुरुपुत्राने जेव्हा सांगून मत योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. कोणी पाहिली गुरुपुत्राने जेव्हा सांगून मत बांधला जाण. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. योगी यान, योगी यान, देवट बांधला जाण. नाभी कमळी भरलं पाणी. नाभी म्हणजे बिंबी, नाभी म्हणजे बिंबी. 72,000 नाड्या आतून बांधल्यात. 72 नाड्या आतून बांधल्या. बिंबीला चिमटा घ्या बरं, बसतोय का बघा? बिंबीला चिमटा घेऊन चिमटा बसतोय का बघा बरं? म्हणून गवळणीत नाथबाबा लिहितात, गवळणीत नाथबाबा लिहितात, बांधा उखळाला याला बाई, बांधा उखळाला नंदाचा पोर याला, बांधा उखळाला. आता मला सांगा, तुमच्या पायाची शपथ घेऊन विचारतो, उखाळ बांधायची जागा आहे का? मुसाळाला बांधा म्हणलं तर चालन ना, पण उखाळाला कुठं चराड बांधता येईन? हे उखाळे उखाळ, हे उखाळे आतून 72,000 नाड्या. या उखाळाला भगवंतानं आईच्या पोटात बांधून दिलं. त्याला नाभिस्थान चक्र म्हटलेले. नाभिस्थान चक्र आहे. अध्यात्मात बोलायला मला लई मजा वाटते. तुम्ही कारण तुम्ही तुका म्हणे ते असावे म्हणून बोलत नाही तर कुठंच बोलणार नाही दुसरीकडे. कारण ताबडतोब इंडिकेटर लागवतो ना. म्हणून बांधा उखळाला याला बाई, बांधा उखळाला नंदाचा पोर याला, बांधा. लाख भराचं पाकिट बांध, पाकिट भरा. हा विषय नाही ऐकायला मिळणार दुसरीकडे. हे डब ढोलकीतून तू नाही, हे डब ढोलकीतून तू नाही. म्हणून नाभी कमळी भरलं पाणी, आत बाहेर चालली धुनी. पाण्यावर जाळ आहे, पाण्या धुनी म्हणजे जाळ, धुनी म्हणजे जाळ. नाभी कमळी भरलं पाणी, आत बाहेर चालली धुनी. कोणी पाहिली गुरुपुत्रांनी द्यावा सांगून
देह मट बांधला ज्यान योगियान योगियान. म्हणान सद्गुरु माझे दीनदयाळ, सद्गुरु माझे दीनदयाळ, पाण्यात गाविला मजला जाळ. 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 आणि म्हणान तुकाराम विचारी दुखून, अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम विचारी खुन, एवढा मोठा देवा समजून. तुकाराम विचारी खुन, एवढा मोठा देवा समजून. करा तुम्ही गायन सभारंगाने करा गायन. ह्या मठ बांधला जनन योगी. आणि म्हणून सेवेमध्ये घेतलेल्या चिंतनासाठी घेतलेल्या अभंगामध्ये आत्मज्ञानी गणपत बाबा या ठिकाणी म्हणतात, गुरुपदी धरावा भावा. गुरुपदी धरावा भाव शरंत या जाव. रंक होईल राव निज नामे तर की. निज नाम, निज नाम म्हणजे जवळचं नाम. निज म्हणजे करे हम बैठे आराम. ओठ हलू नको, कंठ हलू नको, जीव हलू नको. ज्ञानदेव मौन जपमाळ, आतली का बाहेरची. ज्ञानदेव मौन जपमाळ, आंतरी धरून श्री हरी जपे. औस पुनवला, औस पुनवला. सदा 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 म्हणजे अखंड, अखंड म्हणजे किती. क्षण शरीराच, क्षण क्षणाला, क्षण क्षणाला, क्षण क्षण हाच करावा. विचार तरावया पार भव भव सिंधू. देवाची द्वारी उभा क्षण भरी येणे मुक्तिचारी. साधियेल्या येणे मुक्तिचारी. कोणतं देवाचं दार. आपण तर गावाच्या मंदिरात निदान रोजचं एकदा तरी जातोयच ना, एकदा तरी जातोच ना. पण मावडी हरिपाठात काय लिहितात, देवाची द्वारी उभा उभा. क्षण म्हणजे डोळ्याची पापणी लवून उघडती त्याला क्षण म्हणतात. डोळ्याची पापणी लवून उघडती त्याला क्षण म्हणतात. देवाची द्वारी उभा. मग दार कोणतं, दार कोणतं तर माणसा. लक्ष 84 मधून हा तुला नरदेह मिळाला. स्त्री असो नाही तर पुरुष असो, आपण जन्माला माणसाचे आलो. हा तुझा क्षण आहे.
हा तुझा क्षण आहे, ही तुझी घटका आहे, हा तुझा उगवलेला दिवस आहे. मावळायच्या आधी बाजार करून घे. हा दिवस मावळायच्या आधी बाजार करून घे. म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा लिहितात, दिवस आहे तोवर करावा सौदा. हा दिवस केव्हा मावळण सांगता येणार नाही. आपण आता आहोत आणि थोड्या वेळानं असो किंवा नसू गॅरंटी नाही. काय भरोसा आहे. आता निजामभाई तुमची सेवा करतोय ना. 2 मिनिट लय झाले मला. 2 मिनिट लय झाले मला. भरोसा नाही तुमचा. तुम्हाला का भरोसा असेल तर हरिजाने मला मा सांगता येत नाही. 2 मिनिटात तुमच्या समोर हातपाय खोडीन. तुम्हाला श्रीगोंदा तालुक्यातले पिंपरी कोलंदरला फोन करून कळवावं लागेल. आला होता सांगळे मातेच्या श्राद्धाच्या निमित्ताने आरडत होता. गाता गाता जीवच मिळाला. माझी गॅरंटी मला नाही, तुमची तुम्हाला असेल तर हरिजाने मला सांगता येणार नाही. म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबा लिहितात, दिवस आहे तोवर करावा सौदा. नका फोडू परळ. दिवस गेल्यावर पडेल फासा. दिवस गेल्यावर पडेल फासा. प्राण्यात तुला यमाची तस्ती. प्राण्यात तुला यमाची तस्ती तस्ती. नाम किराणा ही अमूल्य वस्तून बरा महाग स्वस्ती. नाम किराणा अमूल्य वस्तू बरा महाग. गुरुपदी धरावा भावा. शरणतया जावा. रंक होईल राव निज नामे तर की. रावाचा रंक आणि रंकाचा राव घडीत होणार आहे. घडीत होणार आहे. करोडोपती असेल तरी एका दिवसात तो रस्त्यावर येणार आहे. करोडोपती सुद्धा एका दिवसात रस्त्यावर येणार आहे. आणि भिकाऱ्याचा राजा होणार आहे. भरोसा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. म्हणून आहिक संसाराच्या आहिक गरिबी श्रीमंतीच्या नादी लागू नका. कर्म चांगलं करा. कर्म चांगलं करा. तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, या जगात आहे ना महालात राहणारा रडत नाही, झोपडीतला हसत नाही असं काही होत नाही. ज्याला रडायचं तो बंगल्यात बी रडतोय. ज्याला रडायचं तो बंगल्यातही रडतोय. आणि ज्याला हसायचं तो झोपडीतही हसतोय. बंगल्यावाला रडत नाही असं आहे काय? बंगल्यावाला रडू नाही काय? हा इच्छिल्याने जर साधे मग दारिद्र्य का बाधे. गडगंज संपत्ती आहे संततीच नाही. कचकून संतती आहे तर संपत्तीच नाही. संतती आहे संपत्ती आहे पण संतती धडच नाही. सगळं धडच आहे, आरोग्य चांगलंच नाही. ज्याला रडायचं तो बंगल्यात रडतो आणि हसायचं तो झोपडीत हसतो. म्हणून नाथबाबा लिहितात, भूमीवरी निजावे तार्यांकडे पहावे. नित्य हरिनाम गावे या झोपडीत माझ्या. तर साने गुरुजी लिहितात, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा. नाही कुणावर बोजा या झोपडीत माझ्या. म्हणून रंक होईल राव निजनामे तरकी. तरायला मार्ग फक्त हरिनाम आहे. तरायला मार्ग हरिनाम आहे. आणि हरिनाम फुकाट आहे. फुकाट
फुकाट. हरिनाम फुकाट आहे आणि नाम कशात आहे? श्वासात आहे. मग श्वासाची किंमत कळली आपल्याला 2 वर्षापूर्वी. श्वासाची किंमत कळली का नाही? 2 वर्षापूर्वी तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, श्वास एवढी तुमची माझी जहागिरी आहे. श्वास येणारा श्वास आणि जाणारा श्वास आहे ना, एवढी तुमची माझी जहागिरी. बाकीची सगळी फुगिरी. बाकी सगळी फुगिरी आहे. तुम्हाला बंगलेत गाडे, सोन्याचा ढिगे, डोंगर आहे सोन्याचा तुमच्या पुढं. डोंगर उभा आहे सोन्याचा, डोंगर सोन्याचा आहे. पण श्वास बंद पडला, किंमत काय देणार? श्वास बंद पडलो, किंमत काय देणार? काय पाहिजे? सोन्याचा डोंगर पाहिजे का श्वास पाहिजे? विचारल्यावर सोन्याचा डोंगर पाहिजे का श्वास पाहिजे? तो काय म्हणणार आहे? ते पेटला म्हणून डोंगर, पण मला पहिला हा. आणि श्वास फुकाट आहे, श्वासात नाम आहे. श्वास फुकाट आहे आणि श्वासात नाम आहे. त्याला माऊली हरिपाठात लिहितात, अजप जपने उलट प्राणाचा तिथे मनाचा निर्धार आसे. आणि त्याच्यात नाम घेतलं माझ्या संतानं, त्याच्यात नाम घेतलं. कबीर बाबा लिहिता, श्वासो श्वास को नाम ले भाई, वृथा श्वास मत खोय, श्वास निकल गया वापस आवत ना आय. काय भरोसा आहे, काय भरोसा आहे. म्हणून पिंपळनेर निवासी जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबरायांचे सत्शिष्य निळोबारायांचा अभंगे. पांडुरंग 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 भले भले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. मी पतंग तुझ्या हाती धागा, 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 पतंग तुझ्या हाती धागा, पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. आणि म्हणून जनाब या भंगामध्ये लिहितात, जनाब या भंगामध्ये लिहितात, जन्मभराच्या श्वासात गे, जन्मभराचे फुकट मिळालेले श्वासात नाम घेतलं. नाम जन्मभराच्या श्वासात गे, मुजिले हरिनाम. आणि विकत घेतला ईशान, बाई मी विकत घेतला शान, विकत घेतला शान, 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 बाई मी विकत घेतला शान. काय लिहिलं? जन्मभराच्या श्वासात के मुजिले हरिनाम, विकत घेतला श्याम. तो मुरारी जगनियंता अनंत कोटी ब्रह्मांड नायक
विकत घेतला श्याम बाईंनी विकत घेतला श्याम विकत घेतला. पण दुसऱ्या ववीत काय म्हटलं? दुसऱ्या ववीत पहिल्या ववीत विकत घेतला पण केवढ्याला केवढ्याला नाही खर्चली कवडी दमडी. विकत तर घेतला पण कमडी कवडी दमडीचा खर्च नाही केला. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचीला दाम बाई मी आणि त्या जनाबाई अभंगातली तर देतियाशी पुशे जातिया धाडी निरोप जातिया धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बापू. नाही खर्चली कवडी दमडी येणाऱ्या श्वासाजवळ विचारलं आणि जाणाऱ्या श्वासाजवळ निरोप दिला. येणाऱ्या वारकऱ्याला विचारलं आणि जाणाऱ्या वारकऱ्याजवळ नाही सांगितलं. येणाऱ्या श्वासाजवळ विचारलं आणि जाणाऱ्या श्वासाजवळ सांगितलं काय? अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मीच आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ते ब्रह्म मीच आहे तुझ्या जवळ आहे. म्हणून सत्य बोले माझी वाचा देव माझा मी देवाचा. देव पहावयाशी गेलो तिथे देव होऊन ठेलो. तो का म्हणे जना न सोडी या केशवा. तो का म्हणे जीवा. आणि म्हणा गुरुपदी धरावा भाव शरण यादावर रंग होईल राव निज नामे तरकी. भव भाषामध्ये पडे रडे विसरलास तरकी. भव भाषामध्ये पडे रडे विसरलास तरकी. घोर घडला पाप हातून तुझा तुझ भरकी. घोर घडला पाप हातून तुझा तू भरकी. अभिमान अवघा सोडावा मोह तोडावा द्वैत खोडावा. पडू नको नरकी पडू नको अभिमान अवघा सोडावा मोह तोडावा द्वैत खोडावा. पडू नको नरकी काय वाणी आहे काय लिखणी आहे महाराज. काय लिखणी आहे काय वाणी आहे. शाळेत जाऊन लिहिलं नाही बरं काय. माझे संत शाळेत गेले नाही. अंगणवाडी बिगारी संत गेलेले नाहीत. काना मात्रा हुकार वेलंटी टिंबानुसार त्यांना माहीत नाही. पण चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत माझ्या अंगठे बादर संतांच्या ग्रंथ संपत्ती मधला अभंगवाणी मधला काना मात्रा हुकार वेलंटी टिंबानुसार दीर्घ आणि रस्व मात्र बाजूला काढण्याची कोणाची टाप गेली नाही. टाप गेली नाही टाप. गुरुपदी धरावा भाव शरण तया जाव. रंक होईल राव निज नामे तरकी. भव फाशामध्ये पडे रडे विसरलास जरकी. जर का भव फाशामध्ये भवसागरामध्ये जर का मायेच्या बहुर्यात गुंतलास तर खाली डोकन वर पाये. खाली डोकं आणि वर पाये. म्हणून हा बहुरा चुकवायचा असेल तर सांगड बांधारे बांधारे भक्तीची
नारायण नामाची. हा भाऊरा आहे भाऊरा. आणि कशासाठी परमार्थ करायचा, का परमार्थ करायचा, चांगलं का वागायचं, खरं का बोलायचं, वाईट का नाही करायचं. माणसाचा जन्म जाबला, परत मिळणार नाही तुला, पुन्हा मिळणार नाही. एक दृष्टांत सांगतो. एक आंब्याचं झाड आणि एक बोरीचं झाड आहे. एक आंब्याचं झाड आहे आणि एक बोरीचं झाड आहे. आंब्याच्या झाडावर कापड टाका आणि बोरीच्या झाडावर कापड टाका. सहज कापड कोणत्या झाडावरचं निघन? सहज कोणत्या झाडावरचं निघन? आंब्याच्या. आणि बोरीच्या झाडावरचं फाटून तुटून वरबाडून सरळ निघन काय? तुटल्याशिवाय निघन काय? तसं तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो. साधू पहावा मरणी आणि शूर पहावा रणी. शूराचा पराक्रम रणात आणि सज्जनाचा पराक्रम मरणात. सज्जनाचा पराक्रम मरणात. किती गमच्या केल्या ना. अंधारात भावाचं बांध कोरलं. ज्यानं कर्म चांगलं केलं, खरा बोलला, खोट्या साक्ष्या दिल्या नाहीत, खोट्या साक्ष्या दिल्या नाहीत, चटणी मिरची भाजी भाकर ठेविले अनंते, तशीच राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान. आपली चटणी मिरची भाजी भाकर अमृत म्हणून ज्यानं घेतली, झोपडी असो नाही तर बंगला असो, भगवंतावर विश्वास दिला, कर्म चांगलं केलं, त्याचा श्वास थांबल्याच्या नंतर त्याचा आत्मा आंब्याच्या झाडावरचं कापड काढावा असा. आंब्याच्या झाडावरचं कापड काढावा असा त्याचा आत्मा भगवंताच्या चरणी लीन होणार म्हणजे होणार. आणि खबरदार, जर का जीवनात सगळंच काळं काम केलेलं आसन, अंधारात भावाचं बांध कोरलं, खोट्या साक्ष्या दिल्या, सोयरीकी मोडल्या, वळ्या पेटावल्या, भांडणं लावली, बाबा एकदा का श्वास तुझा थांबला का बोरीच्या झाडावरचं कापड काढावा असं. बोरीच्या झाडावरचं कापड काढावा असा. हातपाय खोडून हातपाय खोडून हातपाय खोडून हातपाय खोडून आरा रा 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 रा. कळन तवा कळन भाऊ, कळन रे कळन, कळन तवा. पैसेवाली माणसं बंगल्यात मडून पडली, 3-3 दिवस बाहेर वास आल्यावर कळलं. आता नाही कळलं का? रवींद्र महाजनीचं कळलं नाही का तुम्हाला? कळलं नाही का? या नट नाट्या येत ना, नट नाट्या करोडोची संपत्ती आहे, करोडोची संपत्ती आहे, पण या नाट्यांचं मरण बघा, मरण. हौदात बुडू बुडू मेल्या, हौदात बुडू बुडू मेल्या. 15-15 दिवस बंगल्यात मरून सडून गेल्या. पाहिल्या कोणी? काय पिटून द्यायचं त्या संपत्तीला? कुठं काडी लावायची, कुठं काडी लावायची? आणि म्हणा याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता. शेवटचा दिवस, शेवटचा दिवस साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून पेरणी जीवनात चांगली करावा. पेरणी चांगली करावा. आज पेरणी आपल्या हातात येते. आणि म्हणून गुरुपदी धरावा भाव शरणता, या जाव रंक होईल राव निज नामे तरकी. भव फाशामध्ये पडे रडे विसरलास जर की. घोर घडलं पाप हातून तुझा तूच भरकी. कोणी घरातलं कोणी भरणार नाही, बायको नाही, पोरं नाही, कोणी नाही. करशील तसं भरशील, करशील तसं भरशील.
वाल्या कोळ्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. वाल्या कोळ्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. वाल्या कोळ्यांनी माणसं मारली, लेकर बाळ पोसली, महुरीच्या आकाराचा खडा रांना टाकून 7 रांजणं भरली. नारदाची स्वारी आली, हातात टोनपा घेऊन डोंगरावरून आरोळी देऊन ठोकून पळत निघाला. नारद घाबरले, म्हणलं गिऱ्हाईक आता आलं. न वाल्या जवळ आला, म्हणले कोण वाल्या, काय करतो, माणसं मारतो का मारतो, लेकर बाळ पोसतो, किती मारली. महुरीच्या आकाराचा खरा रांना टाकला आणि मला ज्ञान शिकू नको, मारायला तयार हो. नारदानं सांगितलं आधी घरी जा आणि विचारून ये, तो केलेल्या पापात वाटेकरी ते आहेत का, माघारी ये, मी इथंच उभा आहे, माघारी येऊन मार. धावत पळत गेला घराशी पुष्य अस्तुरी. विचारलं पोरांना, म्हणले तुमचं तुम्ही. बायकोला विचारलं, बायको म्हणली पुण्य असतं तर अर्ध माझं आणि पाप आख तुझं. धावत पळत गेला घराशी पुष्य अस्तुरीला. जो करीन तो भरीन सर्वांनी एकच जबाब दिला, तसा का ढेकुळही घरून गेला. करीन त्यो भरीन. सगळ्यांनी एक जबाब दिला, जसा ढेकुळी घरून गेला. उन्हाळ्यात त्या ढेकळावर जास्त पाऊस पडावा आणि ढेकुळी घरून माती व्हावा असा वाल्याही घरला. तेवढं बोध झाला. वाक्य ऐकून फिरला माघारा, चिंता चुर झाला, म्हणे या पापातून काढा. नारदाला मारायच्या ऐवजी पाय धरलं, म्हणला पापातून काढा. आता पाप का थोडं होतं, वाल्या कोळ्या इतकं पाप का आपण केलंय, कोणी जगात कोणी केलं नाही एवढं डोंगरावानी पाप. आणि तो नारदाला म्हणतो काढा पापातून. नारदानं त्याच ठिकाणी ना वाल्मिकानं करुण राम ध्वनी. तो बोलू लागलाय उलट्या नामानी, झाडानी केली पापाची. सोयीचं अक्षर आलं नाही, उलट अक्षर मारा मारा म्हणणारा वाल्या. राम म्हणता आलं नाही, उलट्या अक्षराचं सोयीचं अक्षर झालं. वाल्याच्या अंगावर वारूळ वाढलं आणि राम जन्माच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण रामचरित्र त्या पाप्यानी लिहिलं. पाप्यानी लिहिलं, पाप्यानी. एवढा नामाचा आघात माहिती नाही, म्हणून मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. वेळ संपलेली ना, इंडिकेटर लागत चाललेत मला मागून. कारण हा कार्यक्रम असा आहे ना, कार्यक्रमच असा आहे ना, हे 4 वर्ष तर चाललं तरी तुम्हाला कळणार नाही, पण वेळेचं भान पाळावं लागेल. आणि म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबांची ही अभंगवाणी आहे. तुम्ही ऋषितुल्य पितृतुल्य वयवृद्ध तपवृद्ध गुणीवंत ज्ञानीवंत संत सज्जन मायबापांचं परमेश्वर माझ्या माता भगिनी, पुढं राहिलेलं जे पदाचं चरण गद्यात बोलून दाखवतो. मग भयद्रष्टा दृश्य जळून
माझ्या आश्रमी तरलो झरलो मायेला दळून, माझ्या गावी आलो माझा मीच गुरुला छळून, मूळ गावी आलो माझा मीच नशे उंच नीच, गुरु संगतीचं प्रेम आलं कळून. असा मार्ग गुरुनं मला दिला, आघात त्याची लीला, ढळ नशे त्याला तेच माझं घरकी. माया नशे कोणाची कोण, घालू नको घोन, येईन तुला फोन यमाची गरकी. हे पदाचं तिसरं चरण आहे. चौथ्या चरणात अलक्ष्यात लक्षले रूप स्वयंभूत भूप, वेद झाले चूप श्रुती पोडी मडकी. अलक्ष्य म्हणजे विदेही, विदेही माझा मीन झालो गेलो कल्पना मज कैशी, आणि सत्यवचन गुरुने दावले मोक्ष म्हणती याशी. त्याचं उदाहरण जर संत मालिकेत घ्यायचं म्हणलं तर गोरोबा काकांचं उदाहरण आहे. गोरोबा काकांचं उदाहरण आहे. बायकोनं सांगितलं लेकराव लक्ष द्या, पाण्यावरून येते. गोरोबा काका कर्म चाललेलं होतं, चिखल तोडवायचं, आणि हरिनामाचं वर्म होतं मुखामध्ये. पांडुरंगाच्या नामामध्ये स्वतःचं लेकरू पायाखाली येऊन गतप्राण झालं तरी कळलं नाही. त्याला म्हणतात अलक्ष्य. अलक्ष्यात लक्षले रूप स्वयंभू भूप, वेद झाले चूप श्रुती फोडी मडकी. एवढं जर लई कुंभार होऊन गेली पण पुन्हा गोरा आहे का? लई कुंभार होते पुन्हा गोरा आहे का? तरडोकी गावात गोरोबा राहत मोठे भावी भक्त जातीचे कुंभार, आहरणीशी पांडुरंग ध्यान करी भजन गोरा कुंभार. एके दिवशी प्रकार काय झाला, पत्नी बोले त्याला जाते पाण्याला सांभाळा मुलास. मुलं खेळत खेळत आले, चिखलात गेले, गोरोबा भले नव्हते ध्यानास. मुलं पायाखाली आले, तुडविले गेले मुखल प्राणास. पत्नी आली पाण्याहून, मुलं दिसना दृष्टीनं, विचारती पती कारण, मूल कोठे गेले म्हणून. शोध घेता चिखलात जाणं, मूल पडले होते मरून. पत्नीनं हंबरडा फोडला, याच्या विठ्याला मातीत घाला बुडविलं घर. आहरणीशी पांडुरंग ध्यान करी भजन गोरा कुंभार. वाह, उदाहरण सर्वाला माहिती, त्यासाठी वेळ घेत नाही, परंतु फक्त या ठिकाणी अलक्ष्य हा विषय आला. अलक्ष्य हा विषय आला. दडकी आचळ आमळ आढळ स्वरूप अक्षय गडकी. येणे जाणे चुकले ते वर्म पाप पुण्य धर्म, गुरुमुखी कर्म काळाला झडकी. गुरु गणपती सावताळ. आत्मज्ञानी गणपत बाबांची तपाची भूमी सावताळ वडगाव, पारनेर तालुका. सावताळ वडगावच्या जंगलामध्ये, कारण त्या वडगावला भिकारी वडगाव पूर्वीचं रेखाडी नाव आहे. आत्मज्ञानी गणपत बाबांची 14 वर्षाची कंदमुळावरची तपस्या त्या ठिकाणची. हनुमंत आणि दत्तानं साक्षात्कार देऊन सांगितलं काय पाहिजे ते माग. एकच मागितलं, तुमचं वास्तव्य माझ्या सरस्वतीवर असलं पाहिजे, एवढंच अभयदान द्या. तेवढं अभयदान घेऊन झालेली अभंगवाणी त्यातली 4 पानं आमच्या हातात आली. इतर संतांचं वाङ्मय घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता अध्यात्माचं प्रबोधन करणार ही तुमची पार्टी. आजच्या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, ज्यांच्या हातामध्ये 2 मिनिट फक्त, ज्यांच्या हातामध्ये 2 मिनिट, ज्यांच्या हातामध्ये तुंतुन आहे ते कन्हेर पोखरीचे माजी सरपंच सावकार पंढरीनाथ रोकले, ज्यांच्या हातात मंजिरा विलास गंगाराम निमशे, ढोलकीपट्टू पप्पू कसबे, आणि ज्या आत्मज्ञानी गणपत बाबांचे 4थे वंशज. आजचं योगायोग दुग्ध शर्करा योग म्हणून आत्मज्ञानी गणपत बाबांचे पंतू समोर बसलेले आहेत, शिवाजी भाऊ चौरे. ते गणपत बाबाचे वंशज आज या ठिकाणी आमच्या संघ आलेले आहेत, त्यांचंही ऋण व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुम्हा संत सज्जन माईबापांच्या चरणी अर्पण करून परमेश्वर चरणी विनंती करतो, भगवंता आमच्यामधून नेलेल्या मातेला तुझ्या चरणी स्थिर जागा दे. आपण सर्वांनी 2-2.25 तास कार्यक्रम शांतचित्तानं श्रवण केला. या ठिकाणी हॉल होता, ॲडजस्ट दोघांनी करून घेतलं, पण कार्यक्रमाला रंगदेवता कशी वास्तविक करेन हा विचार करून ज्या पद्धतीनं सेवा करता आली त्या पद्धतीनं आपली सेवा झाली. आणि पुनच एकदा कामाक्षा मातेच्या चरणी, भगवंताच्या चरणी आपणा सर्वांचं कोट कल्याण हो हे एक शुभचिंतन व्यक्त करून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल. राखा पाया पै गिंगरा, तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.